कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कोणत्याही तालुक्याचा विकास होण्यासाठी राज्य सरकार आणि काही अंशी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी येत असतो। त्या निधीची वर्गवारी करत आणि कोणत्या ठिकाणी काय विकास गरजेचा आहे त्याचा आराखडा तयार केला जातो। त्यानुसार ठेकेदार टेंडर भरतात आणि विकास कामे मिळवतात। कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली, त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी सुद्धा आला। आता विकास कामांमुळे तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणार अशी अपेक्षा सामान्यांना असताना ठेकेदारांचं मात्र विकास काम बंद करण्याचं आंदोलन सुरू झालं। गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून आम्हाला आमच्या कामांची बिलं मिळाली नाहीत असं म्हणत ठेकेदारांनी काम बंद करत प्रशासनाला इशारा दिलाय। नक्की ठेकेदार काम बंद आंदोलन का करतायत ते जाणून घेऊयात। कोणतेही विकास काम सुरू करत असताना टप्प्याटप्प्याने ठेकेदाराला त्यांची बिलं मिळतात। विकास कामांमध्ये ठेकेदारांच्या खिशातला पैसा लागलेला असतो, त्यामुळे वेळेत बिलं मिळाली नाहीत तर विकास कामं करण्यात आर्थिक अडचण येते आणि आर्थिक अडचणींमुळे आणखी कामं घेऊ शकत नाही किंवा आहे ते काम पूर्ण करू शकत नाही। कामांचे ठेके घेऊन विकास कामं करणं आणि त्यातून स्वतःचा नफा मिळवणं यावर ठेकेदाराची रोजीरोटी अवलंबून असते। गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून ठेकेदारांना त्यांच्या कामांची बिलं मिळाली नाहीत। ही रक्कम थोडी नसून 150 कोटी रुपये इतकी आहे। मुळात कोट्यावधी रुपयांचा निधी आलेला असताना आणि विकास कामं सुद्धा मंजूर झालेली असताना ठेकेदारांची 150 कोटींची रक्कम प्रशासनानं का अडकवून ठेवली? प्रशासनाकडे निधी शिल्लकच नाही का? विकास कामांसाठी आलेला निधी प्रशासनानं काय केला? ठेकेदारांनी विकास कामं थांबवल्यामुळे तालुक्याचा रखडलेला विकास प्रशासन भरून काढणार का? ठेकेदारांची 150 कोटींची थकबाकी प्रशासनानं दिली नाहीये, मग विकास कामांसाठी आलेला निधी गेला कुठे? यासारख्या प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत। कर्जत तालुका ठेकेदार असोसिएशनच्या माध्यमातून 5 फेब्रुवारीपासून सर्व विकास कामं बंद करण्यात येणार आहेत आणि तसं निवेदन सुद्धा अधीक्षक अभियंता कोकण भवन, कार्यकारी अभियंता पनवेल आणि उपअभियंता कर्जत यांना दिलेलं आहे। सदरील निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष राहुल डाळिंबकर, सचिव उदय पाटील, संभाजी जगताप, भगवान चव्हाण, सूर्यकांत चंचे, अनंता निलधे, शरद बडेकर, उमेश म्हसे, प्रमोद खडे, जब्बर शेख, ईश्वर गायकवाड, सुभाष सावंत हे उपस्थित होते। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।